आजच्या ठळक बातम्या. पूरग्रस्त भागातील मच्छीमारांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नामदार नितेश राणे. आशियातील सर्वात मोठा ठाण्यातील विवियाना मॉलची 1900 कोटीला विक्री. अलिबाग बहिरीचा पाडा येथे संगीत भजनात सारेच झाले तल्लीन. रसायनेतील उषाताई कांबळे यांचा आई पुरस्काराने सन्मान. नांदगावमध्ये सखी मंचतर्फे नारी शक्तीचा जागर. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानग्रस्त भागात पाहणी करत सरसकट मदत देण्याची घोषणा केली आहे. आता मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील या भागातील नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घेतलाय. कालच्या आकड्याप्रमाणे 10 तलाव हे ओव्हरफ्लो झाले होते आणि आज सकाळच्या आकड्याप्रमाणे सर एक अंदाजित 25 ते 26 तलाव आतापर्यंत माहितीनुसार मिळाल्यानुसार 26 तलाव हे अतिवृष्टीने ओव्हरफ्लो झालेले आहेत. हे स्पेसिफिक सांगा, म्हणजे कॅटेगराईज करा की बाबा मत्स्यवीज ह्या लातूर जिल्ह्यामध्ये मत्स्यवीजचं एवढं नुकसान, केज कल्चरचं एवढं नुकसान, हे एक्झॅक्ट एवढं नुकसान, असं करून मला कॅटेगरी नुसतं मोघम रिपोर्ट मला अपेक्षित नाहीये. मला डिटेल रिपोर्ट पाहिजे प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचा. म्हणून वेळ त्याला द्या, ग्राउंडची परिस्थिती माहिती घ्या आणि डिटेल रिपोर्ट आमच्या लोकांकडे पाठवा. एक्झॅक्ट माहिती मुख्यमंत्री साहेबांना द्यायची आहे की बाबा ह्या मराठवाड्यामध्ये, ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचे एवढे पिशरीचे तलाव होते, एवढ्याचे 100% नुकसान झालेलं आहे. त्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा. म्हणून त्यासाठी तुमच्या माहितीचा आधार बेस हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. सन 2013 साली ठाण्यात सुरू करण्यात आलेला विवियाना मॉल हा आशिया खंडातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखला जातो. हा मॉल तब्बल 10 वर्षांनी 1900 कोटीला विकण्यात आला असून भारतातील हा रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वात मोठा असल्याचं बोललं जात आहे. हा मोठा व्यवहार झाल्याचा दुजोर MCHIचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितेंद्र मेहता यांनी दिला असून सर्वांना आवाहन, कोणाला घर घ्यायचं असेल तर ठाण्यात घ्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले आहे. ठाण्यामध्ये 2016 पासून जो विकासचं काम चालू आहे, म्हणजे कनेक्टिव्हिटी हब चालू आहे, ते MMRचं कॅपिटल आहे. त्याच्यामध्ये काय पुणे जाऊ, आपण नाशिक जाऊ, गुजरात अप्रोच करू, तर सगळा कनेक्टिव्हिटीमध्ये नंबर 1 झाला. आता समृद्धी हायवे झाला, 7 तासमध्ये आपण नागपूर पोहोचलो. तर त्यासाठी ठाणा इज नाव बिकम अ इंटरनॅशनल सिटी. आता आपण पालघरमध्ये एवढा मोठा पोर्ट बनवतो, इंटरनॅशनल एअरपोर्ट कनेक्ट होणार. तर हे सगळ्यामुळे ठाण्यामध्ये विकास झालेला आहे आणि त्याच्यासाठी ठाण्याचा जो ग्रोथ झाला, म्हणजे मोठे रोड झाले, आता नवीन ब्रिजेस होते, ते सगळ्या कारणामुळे ठाण्याचा विकास निर्मित चालू आहे. सर, काय हा एकूण व्यवहार आहे आणि एकूणच ठाण्यातल्या रिअल इस्टेट मार्केटमधला बूम कसा झाला? म्हणजे तुम्ही समजला की जो माणसामध्ये घर जास्त झाला तरी पॉप्युलेशन वाढला, तो माणसाची खर्च करायची कॅपॅसिटी वाढली म्हणजे ते खर्च, म्हणजे प्रोडक्शन जास्त होईल, कन्झम्पशन जास्त होईल. म्हणजे हे पुरा कॅपिटल म्हणजे मनी चेंजिंग हँड्स ते मोठ्या प्रमाणे होते. त्यासाठी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणाने व्यापार होते, मोठ्या प्रमाणे लोक राहायला आले, स्कूल आहे, कॉलेज आहे, सगळ्यामध्ये एक मोठा ट्रान्झॅक्शन वाढले. सर, हा व्यवहार काय झाला? हा जो व्यवहार झालेला आहे ते इंटरनॅशनल कंपनीने घेतलेला आहे आणि त्याला मॉलची व्हॅल्यू माहिती आहे. आता त्याच्या बाजूमध्ये एक मॉल येणार होता, त्याच्यामध्ये ऐवजी तिथे हॉस्पिटल आहे, म्हणजे आता मॉलची कॉम्पिटिशन नाही. त्यासाठी त्याच्या मोठ्या प्रमाणात झालं. जागा एकूण किती आहे आणि किती रुपयांचा हा सौदा आहे? 1900 कोटी रुपयाचा आता प्रेझेंट मॉल आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत वाढीव FSI यूज केलेला नाही, पण चांगल्या प्रमाणे ते कन्झम्पशन झालेलं आहे. सर, काय आवाहन कराल ठाणे शहरातल्या लोकांना किंवा ठाण्याच्या बाहेर म्हणजे घर घेण्याचं स्वप्न? आपण कुठे पण घर घेत असेल तर ठाण्यामध्ये एकदा व्हिजिट करा. ठाण्यामध्ये सगळ्याला परवडणारं घर आहे. म्हणजे 40 लाख रुपयापासून 4 कोटी, 10 कोटी, 15 कोटीच्या एवढा मोठा पण घर आहे आणि 40 लाखच्या पण आहे. तो सगळ्याला आवाहन करतो, तर घर तुम्ही पाहिजे तो एकदा ठाण्यामध्ये येऊन जावा आणि ठाण्याचा विकास बघा, ठाण्याच्या अलग वेगळे प्रमाणे प्रोजेक्ट बघा, नंतर तुम्ही पसंत करा. नवरात्र उत्सवानिमित्त अलिबाग तालुक्यात बहिरीचा पाडा येथे संगीत भजनांची जुगलबंदी रायगड भूषण कैलास बुवा पाटील कर्जत
मंडळी आणि रायगड भूषण निलेश बुवा जंगम वेशवी अलिबाग आणि मंडळी यांनी बहारदार भजन सादर करून बहुसंख्य रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रसायनेतील उषाताई कांबळे यांनी केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आई या बहुमूल्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बौद्ध धम्माच्या उत्कृष्ट प्रवचनकार, अभ्यासू धम्मप्रचारक, आपल्या मधुर वाणीने धम्माची शुद्धता जपणाऱ्या, अहोरात्र धम्म प्रचारासाठी झटणाऱ्या, प्रभावी, निश्चयी आणि एक दूरदृष्टी संघटक, प्रेरणादायी उद्योजिका, अष्टपैलू मार्गदर्शिका, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कर्तबगारी दाखवणाऱ्या उषाताई कांबळे यांना आई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुरुड तालुक्यात नांदगावमध्ये सखी मंचतर्फे नारी शक्तीचा जागर कार्यक्रम पार पडला. संस्थापिका स्मिता खेडे यांच्या प्रेरणेतून विविध कार्यक्रम नवरात्रोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. भवानी मंदिरात महिलांनी फेर धरून नारी शक्तीचा जागर केला. संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध भजनी बुवा विद्याधर चोरघे यांना रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल निवृत्त शिक्षिका सुगंधा दळवी, प्रतीक्षा निरकर, रजनी जोशी, नीलम घरत आणि निवृत्त आरोग्य सेविका सुषमा रणदिवे, नीता दळवी यांचा स्मिता खेडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.